आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। जिल्हा परिषदेचा सन 2025-26चा 52 कोटींचा अर्थसंकल्प काल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सभागृहासमोर सादर केला। यामध्ये सायन्स पार्क, मिशन आरंभ, सुरभी सुरक्षा अशा लोकप्रिय योजनांसाठी पुढेही तरतूद ठेवताना ड्रोन फवारणी यंत्र आणि स्लरी फिल्टर अशा विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 2 कोटींची वाढ झाली आहे। येरेकर यांनी गुरुवारी दुपारी 3 वाजता समिती सभागृहात 2025-26 साठीचा 5,80,000ची शिल्लक असलेला 52,54,90,426 रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। प्रशासक म्हणून येरेकर यांनी हा सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडलाय। यावेळी कॅफो शैलेश मोरे, अतिरिक्त कॅफो राज लाकूडझोडे, सामान्य प्रशासनाचे राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, ग्रामपंचायतीचे दादासाहेब गुंजाळ, महिला व बालकल्याण विभागाचे मनोज ससे, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे, आंबरे, भगवान निकम आदी उपस्थित होते। काही टेक्स्ट पॉइंटर आपण पाहूयात। बजेटमध्ये नेमकं काय काय? यावर्षी आणखी 5 शाळांना सायन्स पार्क, त्यासाठी 50 लाखांची तरतूद। विद्यार्थ्यांना इस्रो सहल घडवण्यासाठी 28.50 लाखांची तरतूद। सुरभी सुरक्षा अभियानातून यंदाही मॅग्नेट गन खरेदीसाठी 10 लाख तरतूद। 14 तालुक्यात शेतकरी कंपनी बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी प्रत्येकी एका ड्रोनसाठी 5-5 लाख असे 70 लाख तरतूद। अनुसूचित जाती जमाती मुलांना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल तसेच स्प्रे पंप खरेदीसाठी 52 लाखांची तरतूद। या वर्षीपासून स्लरी फिल्टरसाठी 12 लाखांची तरतूद। जलसमृद्धी बंधारे दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी सेसेमधून 1 कोटींची तरतूद। दक्षिण व उत्तर बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांसाठी 3.95 कोटींची तरतूद यासह अन्य नाविन्यपूर्ण योजनाही बजेटमध्ये घेण्यात आल्या। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।